श्री स्वामी समर्थ. तुम्ही दररोज देव्हाऱ्यातील देव साफ करता का? मग हा व्हिडिओ नक्की बघा, कारण एक दिवशी देव साफ करणं घातक ठरू शकतं. चुकीच्या दिवशी देव्हारा साफ केल्याने घरातील सुख शांती नष्ट होते. देवी देवता रुष्ट होतात आणि आशीर्वादाऐवजी संकट येतात. शास्त्र सांगतं, एक छोटीशी चूक घरात दरिद्रता आणू शकते. म्हणून कान देऊन ऐका, देव्हाऱ्यातील देव कधी साफ करावेत आणि कधी नाही. ही माहिती प्रत्येक गृहिणी, प्रत्येक भक्ताला माहिती असायलाच हवी, कारण यामध्ये लपलेलं आहे घराचं संपूर्ण नशीब. शेवटपर्यंत बघा, मध्येच स्किप करू नका, कारण पुढचं प्रत्येक वाक्य तुमच्या आयुष्याला दिशा देईल. आपल्या संस्कृतीत देव्हारा हा घराचा हृदय मानला जातो. जिथे देव असतात तिथे सकारात्मक ऊर्जा नांदते. म्हणून देव्हाऱ्याची स्वच्छता ही अत्यंत आवश्यक आहे. पण चुकीच्या दिवशी केलेली स्वच्छता देवरुष्ट करण्याचं कारण ठरते. पुराणांमध्ये स्पष्ट लिहिलं आहे, काही विशिष्ट दिवस अशुभ असतात. त्या दिवशी देव्हारा साफ करणं टाळावं, कारण तो दिवस पितृलोक किंवा अशुभ शक्तींचा दिवस मानला जातो. जर अशा दिवशी देव्हारा हलवला तर देवता त्या घरातून दूर जातात आणि घरातील दरिद्रता, भांडणं, आजारपण वाढतं. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कोणते दिवस शुभ आणि कोणते अशुभ. आठवड्यातील काही दिवस देव्हारा स्वच्छतेसाठी उत्तम आहेत, जसे की सोमवार, गुरुवार, शनिवार. या दिवशी देव्हारा साफ केल्यास पुण्य वाढतं, घरात सुख समृद्धी येते. पण काही दिवस टाळले पाहिजेत, कारण त्या दिवशी स्वच्छता केल्यास आशीर्वादाऐवजी आपत्ती येते. विशेषतः अमावस्या आणि पितृपक्षातील दिवस. या दिवशी देव्हाऱ्यातील देव हलवू नका, कारण त्या काळात पितर पृथ्वीवर असतात आणि देव हलवले की त्यांची कृपा दूर होते. शास्त्र सांगतं, अमावस्येला देव्हाऱ्यातील देव हाताळू नयेत. त्या दिवशी फक्त दिवा लावा, धूप लावा आणि शांतपणे प्रार्थना करा. अनेक महिला हाच नियम तोडतात. अमावस्येला देव पुसतात, देव्हारा स्वच्छ करतात, पण त्याचा परिणाम असा होतो की घरात वाद वाढतात, नोकरीत अडथळे येतात आणि पैशाचा प्रवाह थांबतो. म्हणून लक्षात ठेवा, अमावस्या देव्हारा साफ नको. दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे शनिश्चराची रात्र. त्यावेळी देव हलवणे अशुभ मानलं जातं. त्या दिवशी फक्त शनिदेवाची प्रार्थना करा, पण देव्हारा पुसणं टाळा. तिसरा महत्त्वाचा नियम, पितृपक्षातील कोणत्याही दिवशी देव्हारा साफ करू नका, कारण त्या काळात देवांपेक्षा पितरांना महत्त्व दिलं जातं. देव हलवल्यास पितरांचा राग उडवतो आणि त्यामुळे घरात सतत संघर्ष सुरू राहतो. म्हणून त्या दिवसांत देव फक्त फुलांनी आणि दिव्याने पूजावे. स्वच्छता त्याआधी किंवा नंतर करावी. अनेकदा लोक नव्या चांद्र महिन्याच्या पहिल्या दिवशी देव्हारा साफ करतात, पण शास्त्र सांगतं, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देव हलवू नका, कारण तो दिवस चंद्राशी निगडीत असतो आणि चंद्राचा असंतुलित परिणाम घरावर पडतो. त्याऐवजी पौर्णिमेच्या दिवशी देव्हारा सजवा, फुले, दिवे, अगरबत्ती लावा, पण देव्हारा साफ करणं टाळा. लक्षात ठेवा, योग्य दिवसाची निवड केल्यास पुण्य वाढतं. चुकीचा दिवस निवडल्यास पाप वाढतं आणि त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला बसतो. म्हणून शास्त्रातील या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे, कारण देव्हारा म्हणजे फक्त मूर्ती नाही, तर ती ऊर्जा आहे जी तुमच्या घराला आशीर्वाद देते. पण जर चुकीने साफ केला तर ती ऊर्जा कमी होते. म्हणून सावधान. उपाय आणि गुप्त नियम. तर मग देव्हारा कधी साफ करावा? सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी. त्यावेळी वातावरण शुद्ध आणि पवित्र असतं. सोमवारी देव्हारा साफ करणे अत्यंत शुभ आहे. गुरुवारी देव्हारा साफ केल्यास धनलाभ होतो. शनिवारी सकाळी देव्हारा पुसल्यास शनी दोष कमी होतो, पण शनिवारी संध्याकाळी साफ करणं टाळा. रविवार दुपारी देव्हारा हलवू नका, कारण तो वेळ आरामाचा मानला जातो. त्यावेळी देव हलवले की अपयश येतं. आणखी एक नियम, देव्हारा साफ करताना नेहमी नवीन कपाळ वापरा. जुना, अस्वच्छ कपाळ वापरू नका. देव्हाऱ्यात नेहमी गंगाजल शिंपडा. मूर्ती पुसताना लाल किंवा पिवळा कपाळ सर्वोत्तम आहे.
त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवी देवतांची कृपा स्थिर राहते. देवी प्रसन्नतेचे परिणाम. योग्य दिवशी देव्हारा स्वच्छ केल्याने घरात सुख शांती नांदते. देव नेहमी प्रसन्न राहतात. घरात पैशाचा प्रवाह वाढतो. मुलांच्या शिक्षणात प्रगती होते. नोकरीतील अडथळे नाहीसे होतात. पती पत्नीतील भांडणं थांबतात. घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर राहते. एक छोटीशी गोष्ट, देव्हारा पुसल्यानंतर दिवा नक्की लावा. तो दिवा म्हणजे देवी देवतांची उपस्थिती आणि त्या प्रकाशामुळेच घर आनंदाने उजळून निघतं. बाळांनो, आता तुम्हाला कळलं असेल देव्हारा कधी साफ करावा आणि कधी नाही. अमावस्या, पितृपक्ष, शनिवारी रात्र आणि पौर्णिमेनंतरचा दिवस टाळा. सोमवार, गुरुवार, शनिवार सकाळ हा योग्य वेळ. या नियमांचं पालन केलं तर देवी देवतांची कृपा नक्की मिळेल आणि चुकीने पुसलं तर संकट येतील. म्हणून आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही योग्य वेळ पाळणार का, की चुकीच्या दिवशी देव साफ करून स्वतःचं नुकसान करणार? लक्षात ठेवा, देव्हारा हा तुमच्या घराचा हृदय आहे. त्याची